नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांकरता पदभरती निघाली आहे। यामध्ये तुमची कोणतीही एक्झाम नाही होणार, डायरेक्ट थेट मुलाखतीवर तुमची भरती असणार आहे। तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, मुलाखतीची तारीख काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनपर्यंत महावितरण अंतर्गत विविध पदांकरता जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूया। तर सर्वप्रथम तुमचं नोकरीचं ठिकाण हे कल्याण डोंबिवली असणार आहे। त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया ही पूर्णपणे मुलाखतीवरती असणार आहे। येथे पदसंख्या असणार आहे 84। तर बघा पदाचे नाव काय असणार आहे। सर्वप्रथम पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धावेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, साथीचे रोग विषय तज्ञ, गुणवत्ता श्वसन कार्यक्रम अंतर्गत समन्वयक, चिकित्सक, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मनसोपचार तज्ञ आणि ENT तज्ञ। येथे विविध पदांकरता ही पदभरती निघालेली आहे। बघूयात कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत। तर सर्वप्रथम पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी 18 जागा रिक्त आहेत। अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 17 जागा रिक्त आहेत। बालरोग तज्ञ येथे 1 जागा रिक्त आहेत। साथीचे रोग तज्ञ यासाठी 1 जागा रिक्त आहेत। गुणवत्ता हमी कार्यक्रम समन्वय यासाठी 1 जागा रिक्त आहेत। त्यानंतर प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ यासाठी 5 जागा रिक्त आहेत। नंतर बालरोग तज्ञ याकरता 6 जागा रिक्त आहेत। नेत्ररोग तज्ञ 7 जागा रिक्त आहेत। त्वचारोग तज्ञ यासाठी सुद्धा 7 जागा रिक्त आहेत। मनसोपचार तज्ञ यासाठी 7 जागा रिक्त आहेत। ENT विशेष तज्ञ यासाठी 7 जागा रिक्त आहेत। त्यानंतर फक्त वैद्य याकरता येथे 7 जागा रिक्त आहेत। अशा मिळून 84 जागांकरता ही पदभरती लागलेली आहे। मित्रांनो, महत्त्वाचे मी इथे डॉक्युमेंट सांगते जे तुम्हाला मुलाखतीच्या टायमाला सोबत घेऊन जायचे। तर सर्वप्रथम तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, जे तुम्ही पदवी धारण केले, त्यांनी कोणी MBBS कंप्लीट केलं असणार आहे त्यांनी त्यांचे जे पदवी सर्टिफिकेट आहे ते सोबत घेऊन जायचं। आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल, जे कोणी दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही सोबत घेऊन ठेवायचं आहे। त्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की तुमची मुलाखतीची तारीख काय असणार आहे। तर सर्वप्रथम तुमची मुलाखतीची तारीख ही 23 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर ही तुमची मुलाखतीची तारीख असणार आहे। जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच मुलाखतीला जा। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।